मित्रांनो, पाहू शकता तुम्ही मक्याची वाढ पूर्ण खुटली आहे. कारण की गेल्या 1 महिन्यापासून पाऊस नाही डायरेक्ट. मका पिकच काय करणार आहे, पूर्ण वाट लावून दिली डायरेक्ट. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज शेतात मक्याला थोडं फवारणी करायची होती तणनाशकाची. तर शेतात येऊन एवढं नाराज झालो की शेताला सध्या पाऊस नाही डायरेक्ट आमच्याकडं. म्हणजे 2-2.5 महिन्यापर्यंत पाऊस नाही बा असं सांगतायत न्यूजवरती. अल्विनो सक्रिय होत आहे बा असं. तर मित्रांनो, जर हा अल्विनो जर या 2 महिन्यात सक्रिय झाला ती पेरलेलं पीक वायाच जाईल डायरेक्ट. कारण की आत्ताच सुकत आहे ते, त्याची वाढ आत्ताच होत नाही पाऊस नसल्या कारणाने. तर जर पुढील 2 महिने जर पाऊस नाही आला तर समजून घ्यायचं आपली पिकांची पूर्ण वाट लागली. तर खरंच खूप वाईट आहे यावर्षी. सुरुवातीला पण पाऊस नव्हता, मध्ये जुलैमध्ये आला. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अल्विनोच्या प्रादुर्भावामुळे पाऊस नाही बा असं 100% म्हणजे की भरपूर न्यूजवरती बातमी येत आहेत. तर मित्रांनो, माझ्या मते या न्यूजवाल्यांनी बातमी पसरायला नको. कारण की शेतकऱ्यांना आतापासूनच जर कास लावून दिला तर खचून जाईल बा असं. तर न्यूजवाल्यांनी कृपया करून अशा बातम्या पसरू नका. पाऊस त्याच्या हातामध्ये आहे, तो येऊ किंवा ना येऊ. पण आतापासून जर शेतकऱ्यांना भीती घालून दिली तर शेतकरी खचून जाईल आणि चिंतेत पडेल की पाऊस येणार की नाही येणार. त्याच्यामुळे पाऊस येवो किंवा ना येवो, पण न्यूजवाल्यांनी बातमी पसरवायला नको. असा अल्विनो झाला, तसा अल्विनो झाला, अल्विनाच्या प्रादुर्भावामुळे पाऊस येणार नाही बुवा, पाऊस 100% येणार नाही बुवा असं. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की न्यूजवाल्यांनी अशी बातमी पसरू नका. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही मक्याची वाढ पूर्ण खुटली आहे. कारण की गेल्या 1 महिन्यापासून पाऊस नाही डायरेक्ट. मका पिकच काय करणार आहे, पूर्ण वाट लावून दिली डायरेक्ट. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण असाच पाऊस आहे का, कमेंटमध्ये सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.